आपण पाहतोय की सध्या जो कुर्डू येथील जो अवैध मुरुम-उपसा प्रकरण आहे त्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो आहे तो IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना जो आहे तो फोन लावला होता। या प्रकरणी आपण सध्या पाहू शकतो की करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी जे आहे ते IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जो समर्थनार्थ आहे तो जवळपास 20 फुटी बॅनर जो आहे तो या ठिकाणी कंदरमध्ये लावलेला पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतो की वी सपोर्ट IPS अंजना कृष्णा अशा आशयाचा जो आहे तो बॅनर लावलेला आहे। जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील यांनी जो आहे तो हा बॅनर लावलेला आहे। आपण सध्या पाहू शकतो की अजूनही जो आहे तो अंजना कृष्णा यांना सोशल मीडियातून देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोस्टवरती देखील त्यांना समर्थन दिलं जात आहे। सध्या आपल्याबरोबर या ठिकाणी अतुलभाऊ खुपसे पाटील आहेत। भाऊ काय सांगाल, आपण पाहतोय की इकडे आता कुर्डू गावातील ग्रामस्थांनी माफी मागितल्याचं चित्र समोर येत आहे। हे प्रकरण कुठेतरी सध्या शांत होतं, परंतु आपण आज हा जो आहे तो 20 फुटी फ्लेक्स लावला आहे, नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहे? एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहणार हे करमाळावासियांनी ठरवलेलं आहे। म्हणजे एका बाजूनी ही केरळची लेक राहिलेली नसून ही करमाळीची लेक आहे। या ठिकाणी करमाळीच्या ह्या लेकीला की आपण परक्या ठिकाणी नोकरी करतोय असं वाटू नये म्हणून करमाळा तालुकाबरोबर सोलापूर जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रभरातील एक जनता त्यांच्या पाठीशी आहे हे आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे। आता आपण पाहतो हे प्रकरण सध्या शांत झाले, परंतु आज हा बॅनर लावला आहे, एवढा मोठा बॅनर लावला आहे, नेमकं काय मागणी असणार आहे? करमाळा तालुक्यातील ह्या एका बॅनरनं कंदर गावातील सुरुवात आहे, पण असे हजारो बॅनर, हजारो सपोर्टचे बॅनर या ठिकाणी उभा राहतील की एका वेळेस मनोधैर्य त्यांचं खचू नये, मनोधैर्य वाढावं आणि एका बाजूनी विचार केला तर लोकशाही नांदावी, दुसऱ्या बाजूनी बेकायदेशीर मुरुम-उपसा करणारी आंदोलन मोर्चा काढतायत आणि एका चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं काम होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं म्हणून आम्ही IPS अधिकाऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। काय मागणी काय नेमकी? ज्या ठिकाणी अजितदादा पवारांनी सांगितलं आणि मानहानी केली एखाद्या IPS अधिकाऱ्याची, ती आमची पहिल्यापासून मागणी आहे। अजितदादा पवारांनी माफी मागितली पाहिजे, अमोल मेटकरी सारख्याचा मेंदू तपासला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। का तर अशा माणसाला आमदार केलं की त्याच्या मेंदूची आम्हाला कीव येते आणि अजितदादा पवारांनी आजपर्यंत आम्ही बघतोय पण माफी मागितली नाही। जिथपर्यंत माफी मागणार नाहीत तिथपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहील। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे हे करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी जो हा बॅनर लागला आहे, हा बॅनर सध्या लागला असून संपूर्ण महाराष्ट्रभर देखील अशा पद्धतीचा बॅनर लागला असून या ठिकाणी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोपर्यंत या प्रकरणात माफी मागत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू असण्याची माहिती जी आहे ती यावेळी अतुल खुपसे पाटील यांनी दिलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, कंदर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।